आपण जे पाठ्यपुस्तक पाहतो शिकतो त्या पाठ्यपुस्तकामध्ये ठळक मानाने दोन भाग असतात. एक म्हणजे गद्य आणि दुसरा म्हणजे पद्य. एक गद्य आणि दुसरं पद्य. गद्य म्हणजे पाठ आणि पद्य म्हणजे कविता. लक्षात. आता दोघांमध्ये काय फरक असते हे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल. गद्य जे असते त्यामध्ये उतारा असतो. काय असते? उतारा. आणि पद्य जे असते त्यामध्ये काव्य ओळी असतात. काय असते? समजलं? इकडे लक्ष द्या माझ्याकडे, इकडे तिकडे पाहू नका. तर पहा, गद्य या विभागामध्ये उतारा असतो आणि उतार्यामध्ये काही विशिष्ट माहिती दिलेली असते. एखादा मुद्दा दिलेला असतो आणि अशा अनेक मुद्द्यांचा एक पाठ तयार होतो. एका पाठामध्ये साधारणतः 5-6 मुद्दे असतात. बरोबर आहे? बस तेच गद्यामध्ये जसे मुद्दे असतात त्याप्रमाणे पद्यामध्ये काय असतात? कडवे असतात. काय असते? कडवे. किती कडवे असतात? कारण एका पद्यामध्ये 2, 3, 5, 6 अशा प्रकारे कडवे असतात. म्हणजे फरक एवढाच आहे की गद्य हे वाक्यात असते, उतार्यात असते, तर पद्य हे काव्यात असते, काव्य ओळीत असते आणि ते कडव्यांचे बनलेले असते. आलं लक्षात? आणि मग आता दोघांमध्ये फरक पहा. पुन्हा गद्य आणि पद्यामधला फरक आपण पाहणार आहोत. तर गद्यामध्ये जो उतारा असतो त्यामध्ये काय असतात? वाक्ये असतात ना, अनेक वाक्य असतात. तर या पद्यामध्ये काय असते? काव्य ओळ. काय असते? काव्य ओळ असते. गद्यामध्ये जे वाक्य असतात त्यामध्ये त्या वाक्यामध्ये महत्वाच्या 3 गोष्टी काही गोष्टी असतात. कर्ता, कर्म, क्रियापद, क्रियाविशेषण, वेळ शब्द, उभ्या अशा शब्दांच्या जाती असतात. काय असतात? शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती असतात. पण काव्यामध्ये काय असते? अशा प्रकारचं वाक्य असते का? कर्ता, कर्म, क्रियापद असते का? नाही. तर त्यामध्ये एक विशिष्ट लयबद्धता असते. त्यामध्ये लयबद्धता असते आणि त्या लयबद्धतेमध्ये तुम्ही जेव्हा काव्य वाचलं तेव्हा लक्षात येते की काव्याच्या ओळीच्या मध्ये किंवा शेवटी काही ठराविक अक्षर येतात. समान सारख्या स्वराचे, सारख्या उच्चाराचे त्याला तो असतात. त्याला तुम्ही व्याकरण भाषेत काय म्हणतात? त्याला यमक असं आपण म्हणतो. यमकांची ती बनलेली असते. जसं उदाहरणार्थ एक मी ओळ वाचतो पहा. वाचता वाचता तुमच्या लक्षात येईल की ही वामन पंडितांची ओळ आहे. त्या ओळीमध्ये त्यांनी रामाबद्दलचा काय म्हणते विश्लेषण केलेलं आहे. ती म्हणतात की अरे वास रामी तुझा जाणीते प्रेम उल्हास रामी तुला राम सेवे विनकाम नाही न राज्याधिकाची जया काम नाही. यामध्ये पाहिलं आपण तर शेवटी काय ते पहा. तुम्हाला लिहून दाखवतो बघा. हे काव्य ओळ आहे. अरे वासरा मी म्हणजे इथे काय आलं? वासरामी हा शब्द आला. तुझा जाणीते प्रेम उल्हास रामी
बघा याच्यामध्ये सरामी, सरामी आणि इथे सुद्धा आलेला आहे सरामी. लक्षात. म्हणजे हे असे शब्द जे असतात अशा शब्दांना, अशा अक्षरांना यमक जुळणारे अक्षर म्हणतात. काय म्हणतात? यमक. आणि मराठी व्याकरणामध्ये यमक हा एक अलंकार आहे, नाही का? म्हणजे हे अलंकार, वृत्त हे फक्त तो आपल्याला कुठे पाहायला मिळते? फक्त काव्यात पाहायला मिळते, पद्यात पाहायला मिळते, गद्यात नाही. आणि म्हणूनच आता याच्यात जर आपण पाहिलं तर काय लक्षात येतं पहा. अरे वासरामी तुझा जाणीते प्रेम उल्हास रामी, तुला राम सेवे विण तुला राम सेवे विण काम नाही, न राज्या दिकाची जया कामना ही. पहा या ठिकाणी सुद्धा काम नाही, काम नाही हे शब्द एकसारखे आले आहेत. आलं का? म्हणजे इथे काय आला? यमक आला. आता एवढ्यावरच हे थांबत नाही, तर तुम्ही याच्यातलं अक्षर मोजा किती येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती अक्षर आहेत? 12 अक्षरे आहेत. खालच्या ओळीत पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. खालच्या ओळीत सुद्धा 12 अक्षरे आहेत. म्हणजे काव्यामध्ये असणाऱ्या ओळी ह्या अक्षराची त्यामध्ये काटकसर केलेली असते. आणि ठराविक 12 म्हणजे 12. पूर्ण कवितेत पाहिलं तर 12च अक्षर येतात. मस्त कवितेत पाहिलं तर 12 अक्षरे येतात असं नाही. तर यांचा ह्रस्व दीर्घ अक्षरांचा क्रम देखील सारखा येतो. बघा पहिलं अक्षर ह्रस्व, दुसरं दीर्घ, तिसरं दीर्घ. म्हणजे काय? ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ आणि ह्रस्व दीर्घ दीर्घ. अशा प्रकारे अक्षरांचा क्रम देखील असा सारखा येतो. हे फक्त काव्यात होते, पद्यात होते, गद्यात नाही होत. आणि म्हणून आपण यावर्षी जे वृत्त अलंकार हे जे शिकणार आहोत, हे वृत्त अलंकार कशात सामावलेले असतात? फक्त पद्यामध्ये. आलं लक्षात? हे याचं वैशिष्ट्य आहे. तर आपण हे याची जर रचना पाहिली तर आता याची रचना अशा प्रकारची होती. याची खालच्या ओळीची जर रचना पाहिली तर ती सुद्धा तशीच पाहायला मिळेल. पहा ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ. म्हणजे याची सुद्धा रचना सारखीच आहे. वरची जशी खालची तशी. याची पाहिली तर ही तशीच आहे बरं का. पहा ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ. म्हणजे अशा प्रकारे विशिष्ट शब्दांची अक्षरांची काटकसर करून जे तयार केलं जातं आणि तेही अर्थपूर्ण. बरं का, याचा अर्थ म्हणजे हे ओळी आहे पण ह्या अर्थपूर्ण आहेत. अर्थपूर्ण रचना तयार केली जाते, त्याला या अर्थपूर्ण रचनेला काय म्हणतात ते? पद्य. ते आपल्याला गद्यात पाहायला मिळत नाही. गद्यामध्ये केवळ उतारा असतो, वाक्यांची रचना असते, वाक्य केलेले असतात. वाक्य असं पहिलं वाक्य ते दुसरं वाक्य, दुसरं वाक्य ते तिसरं वाक्य, असा कुठे सारखेपणा असतो का? नाही. एकंदर कहाणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी निरनिराळे वाक्य त्यामध्ये सामावलेले असतात, त्याला म्हणतात उतारा. पण हीच पद्धत विशिष्ट अक्षरांच्या मध्ये साचेबद्ध पद्धतीने लिहिल्या गेलेली असते. पण त्यामध्ये सुद्धा गोष्ट सांगितली असते असं नाही, काहीतरी कहाणी सांगितली असते. परंतु त्याला काय म्हटलं जाते?
पद्य किंवा काव्य. आता बघा या ओळीचा अर्थ पाहू बरं आपण काय होतं. तुझा जाणीते प्रेम उल्हास रामी, म्हणजे रामाबद्दल तुझ्या मनामध्ये किती उल्हास आहे, किती आनंद आहे ते मी तुला जाणते. दुसऱ्या ओळीत काय म्हणते, तुला राम सेवे विन काम नाही, तुला रामाची सेवा केल्याशिवाय दुसरं काम नाही. न राज्याधिकाची जया काम नाही. इथे इथे काम नाही आणि इथे कामना ही. कामना या शब्दाचा अर्थ इच्छा होते आणि काम या शब्दाचा अर्थ होते कर्तव्य. पहा अक्षर जरी सारखे असले तरी त्याच्यामध्ये फरक आहे. आपण काल बोलतो मराठी या पाठामध्ये पाहिलं होतं की अक्षर जरी सारखं असलं तरी वाक्यानुसार त्याचा अर्थ वेगवेगळा होतो. समजलं. ही अक्षरामधली शब्दामधली गंमत आहे आणि विशेषतः मराठी भाषेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात. म्हणून यावर्षी आपण आता हे सगळं काढून टाकू आणि काव्यामध्ये वृत्त कसे येतात त्याच्याबद्दलची माहिती पाहू. काय पाहणार आहोत. काव्यामधले वृत्त. आता हे वृत्त जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रत्येक शब्दाचा लघुगुरुक्रम शोधावा लागतो. काय शोधावा लागते. आता लघुगुरुक्रमामध्ये आपण मुळाक्षरामध्ये जे अक्षर पाहतो जसं अ आ ई पासून तर आहा पर्यंत. समजलं. हे 12 अक्षर असतात आणि यांना आपण काय म्हणतो. स्वर म्हणतो. लक्षात. त्यानंतर क ख ग पासून तर ज्ञ पर्यंतचे जे अक्षर असतात याला नाही मुळाक्षरे म्हणतात. काय म्हणतात. तुम्ही जे व्यंजन म्हटलं ना व्यंजन, आता हे क ख ग हे काय मुळाक्षर आहे, व्यंजन नाही. व्यंजन कशाला म्हणायचं की ज्या व्यंजनामध्ये स्वर नसतो त्याला व्यंजन म्हणतात. आता उदाहरणार्थ क हे अक्षर जर आपल्याला कायला लिहायचं असेल क बरोबर अर्धा क अधिक अ. जोपर्यंत या व्यंजनामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत ते अक्षर होत नाही. म्हणजे आता इथे काय होईल. हे व्यंजन अधिक स्वर बरोबर काय झालं अक्षर. मग ह्या अक्षर व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर तयार झालं. म्हणून याला हे प्रथम अक्षर आहे म्हणून या अक्षराला काय म्हणतात. समजलं. त्याला काय म्हणतात मुळाक्षर म्हणतात. हा सर्वात महत्त्वाचा फरक आहे अक्षर आणि व्यंजनामधला. अक्षर त्याला म्हणायचं ज्या अक्षरामध्ये स्वर मिसळलेला असतो त्याला काय म्हणायचं अक्षर. आणि स्वर मिसळलेला नसेल तर त्याला काय म्हणायचं व्यंजन. आता स्वर मिसळला की नाही मिसळला हे कशावरून समजतं. या अक्षराच्या खाली अशा प्रकारची रेष असते बघा. हा क जो लिहिला ना मी या क च्या खाली अशा प्रकारची रेष आहे. याला अर्धाक्षर असं म्हणतात किंवा याला हलंत अक्षर असं म्हणतात किंवा याला लंगड अक्षर म्हणतात. काय म्हणतात. आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळेस त्याला लंगड अक्षर म्हणायचं. आपण जर एखादं अक्षर काढलं समजा उदाहरणार्थ म काढला तर अरे सरळ म काढला का त्याला लंगडाकर म्हटलं की त्याला असं करायचं म्हणजे ते अर्धाक्षर होऊन जायचं. म्हणजे याच्यामध्ये व्यंजन आहे परंतु स्वर नाही आहे. म अ नाही आहे. पण जेव्हा आपण म अधिक अ टाकतो तेव्हा तो पूर्ण अक्षर काय तयार होते म. समजलं. तर आता हे झालं अक्षर. तुम्ही 12 खडी शिकले असाल बरोबर आहे. आता आपल्याला शिकायचं आहे कोणता वृत्त. काय पाहायचं आहे. आपण वृत्तांचा अभ्यास करणार आहोत जे काव्यामध्ये असते.
पण आता त्या वृत्ताचा अभ्यास करत असताना या मुळाक्षराचा काय संबंध पण आहे. वृत्त शिकत असताना आपण या ठिकाणी बघा आपण ऱ्हस्व अक्षर आणि दीर्घ अक्षर काढलेलं आहे ना. ऱ्हस्व अक्षर दीर्घ अक्षर हे पाहण्यासाठी आपल्याला मुळाक्षर पाहणं आवश्यक आहे. तर मुळाक्षरामध्ये आता तुम्हाला पहिले सांगितलं मी की व्यंजनामध्ये काय मिसळलेला असतो, स्वर मिसळलेला असतो. त्याला काय म्हणतात, स्वर. हे व्यंजन, त्यापासून तयार झालं अक्षर. त्यापासून काय तयार झालं, अक्षर. मग आता हे अक्षर ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे हे पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा मुळाक्षर शोधावे लागेल. आणि मुळाक्षरामधलं ऱ्हस्व अक्षर कोणतं आणि दीर्घ अक्षर कोणतं ते पाहावं लागेल. आता बघा मुळाक्षरामधले 12 अक्षर अ, आ, ई, वाचा पटापटा. हे कोणती ई होय, समजलं. किती अक्षर झाले हे, 12. अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आहा. हे एकंदर अक्षर किती झाले हे, 12. यांना काय म्हणतात, स्वर म्हणतात. आलं लक्षात. आता आपल्याला दीर्घ अक्षर आणि ऱ्हस्व अक्षर मोजायचं आहे, पाहायचं आहे. तर कोणत्या अक्षरामध्ये कोणता स्वर मिसळला असता ते अक्षर दीर्घ होतं आणि कोणत्या अक्षरामध्ये कोणता स्वर मिसळला असता ते ऱ्हस्व होतं ते आपण पाहूया. आता बघा, आता आपण ऱ्हस्व अक्षरे हे बघूया आणि इकडे पाहू आपण दीर्घ अक्षरे. आता पहा, हा जो स्वर आहे अ या स्वराला हा सहज उच्चार होतो, हे ऱ्हस्व अक्षरामध्ये मोडले जाते. दुसरं अक्षर आहे आ या अक्षराला एक काना लागलेली आहे म्हणून हे ऱ्हस्व अक्षर होणार नाही. तर आ हे अक्षर काय होईल, दीर्घ अक्षर. त्यानंतर ई याला काही लागलेलं नाही म्हणून हे ऱ्हस्व अक्षर. पण मोठी ई, हिला मोठी वेलांटी आहे म्हणून ही दीर्घ अक्षर. तसंच उ हा ऱ्हस्व, तर मोठा उ दीर्घ. ए ऐ ओ हा औ आणि हे बाकीचे सर्व अक्षर काय आहेत, दीर्घ अक्षर आहेत आणि हे अक्षर ऱ्हस्व अक्षर आहे. मग आता ऱ्हस्व दीर्घ स्वर हे काय आहे, स्वर आहे. आता यावरून स्वरावरून आपण कोणतं अक्षर दीर्घ आहे कोणतं अक्षर ऱ्हस्व आहे ते आपण पाहूया. आता उदाहरणार्थ म हे अक्षर कसं होईल, ऱ्हस्व अक्षर, कारण म मध्ये अ मिसळलेला आहे.
मी ऱ्हस्व, कारण ते वेलांटी आहे पण लहान आहे ई प्रमाणे. मू हे अक्षर ऱ्हस्व आणि म्य याच्यामध्ये य मिसळलेला आहे. समजलं? आता म्हणजे पहा याच्या हे 1 2 3 4 हे 4 स्वर याच्यामध्ये मिसळलेले आहेत. म मध्ये अ मिसळलेला आहे. दुसऱ्या म अधिक ई बरोबर मी तयार झालेला आहे. म अधिक उ बरोबर मू तयार झालेला आहे आणि म अधिक य बरोबर म्य तयार झालेला आहे. हेच अक्षर आपण म चीच बाराखडी घेऊया कशा प्रकारे असते. आता इथे पहा इथे येईल कोणतं अक्षर येईल मग म अधिक आ बरोबर मा. शाबास. नंतर मी मे एक मात्रा मे. त्यानंतर मो. त्यानंतर मौ. मम आणि महा. लक्षात? हे 12 खडीतले 12 अक्षर या अक्षरांना ऱ्हस्व अक्षर म्हणायचं तर या अक्षरांना दीर्घ. लक्षात? समजलं? वृत्तलेखन करताना ऱ्हस्व अक्षर दाखवण्यासाठी इंग्रजीतल्या यू आकाराची खूण वापरली जाते. यू बरोबर ऱ्हस्व अक्षर. समजलं? यू ही आकाराची खूण ही ऱ्हस्व अक्षरासाठी वापरली जाते. जे आपण इथे बघा इथे मी तुम्हाला अशा प्रकारची यू आकाराची खूण करून दाखवलेली आहे. इथलं ऱ्हस्व अक्षरासाठी यू आकाराची खूण करून दाखवली आहे. त्याचप्रमाणे दीर्घ अक्षरासाठी वजाबाकीचं चिन्ह किंवा संयोग चिन्ह वापरले जाते. कशासाठी? दीर्घ अक्षर. लक्षात? समजलं मला? ऱ्हस्व अक्षर यू आकाराची खूण, वजाबाकीचं चिन्ह दीर्घ अक्षरासाठी खूण. हे बघा इथे आपण सोडून दाखवलं आहे तुम्हाला उदाहरण. तुला ला ला काना लागलेला आहे म्हणून हे दीर्घ अक्षर आहे. पहा इथे काना लागलेला आहे. लक्षात? अशा प्रकारे ऱ्हस्व दीर्घ अक्षरांचा आपण इथे क्रम काढून दाखवलेला आहे त्या ओळी 2 ओळीचा. तेच आपल्याला वृत्तामध्ये करायचं आहे आणि त्यातूनच आपल्याला वृत्त ओळखायचं आहे. कारण प्रत्येक वृत्त प्रकाराचे लक्षण, त्याचे गण, त्याचे अक्षर, अक्षरक्रम हा वेगवेगळा असतो, भिन्न भिन्न असतो. आणि त्या भिन्न क्रमावरूनच वृत्ताचे अनेक सारे प्रकार निर्माण होतात जे आपण पुढल्या तासिकेला पाहणार आहोत. तरी आता हे तुम्ही थोडक्यात लिहून घ्या. लक्षात? हे काय लिहिलं आहे ते लिहून घ्या. पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. वृत्तामध्ये ऱ्हस्व अक्षर कोणाला म्हणायचं? अ इ उ ए हे स्वर ज्या अक्षराला लागलेले आहेत ते अक्षर ऱ्हस्व अक्षर. जसं उदाहरणार्थ म मी मू म्य हे ऱ्हस्व अक्षर आहे. या ऱ्हस्व अक्षरासाठी इंग्रजी यू आकाराची खूण वापरली जाते ओळखण्यासाठी. तर दीर्घ अक्षर कोणाला म्हणायचं? ज्या अक्षराला आ इ उ ए लागलेलं असतं. ओ औ अम आहा हे स्वर ज्या अक्षरामध्ये मिसळलेले असतात त्या अक्षराला दीर्घ अक्षर म्हणायचं. आणि ते अक्षर आहेत मा मी मू मे मो मौ मम महा. आलं लक्षात? आणि हे दीर्घ अक्षर ओळखण्यासाठी त्याची खूण आहे संयोग चिन्हाचं. संयोग चिन्ह दिलं जातं आणि संयोग चिन्हाच्या सहाय्याने ते दर्शवलं जातं. अशा प्रकारे ऱ्हस्व आणि दीर्घ अक्षर आपण शोधत असतो. आणि यानंतरचा भाग आपण पुढच्या तासिकेला पाहूया. तोपर्यंत हे लिहून घ्या फळ्यावर.